चला आता आपण स्टार्ट करूया। आपलं तेल मस्त असं गरम झालंय, आपण त्यात मिरची टाकूया। मिरची चांगली तडतडून द्यायची आहे। आता आपण लसूण घालूया। आता यात आपण कांदा घालूया। कांदा मस्त असा हे करून घ्यायचा, शिजवून घ्यायचा। व्यवस्थित हलवून घेऊया। मस्त असा आपला कांदा व्यवस्थित शिजला आहे। आता आपण यात भाजी ॲड करूया। पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि भाजी यात व्यवस्थित घालायची। आपण मस्त याला एकजीव करून घेऊया। छान अशी हलवून घेऊया। व्यवस्थित एकजीव करायचे। आता आपण यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया। आपल्याला जितका हवं आहे तितकं घ्यायचं आहे व्यवस्थित। तर आपण परत एकजीव करूया। व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया। इकडे आपण शेंगदाणे ठेवले भाजायला। आपण मस्त याला भाजून आणि मग याचं वाटण भाजी शिजल्याच्या नंतर आपण याच्यात घालूया। बघू शकता आपली भाजी मस्त अशी शिजलेली आहे। आता आपण वाटलेला शेंगदाण्याचा कूट आहे त्यात ॲड करायचं। जास्त बारीकही नाही करायचं आणि जास्त जाडही नाही, एकदम मीडियम असा व्यवस्थित करायचं, म्हणजे भाजीला टेस्ट खूप छान येते। तर आपण आता ॲड करूया। हवा इतकंच घालायचं। मस्त असं व्यवस्थित सगळं असं हे करायचं आणि एकदा त्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं। एकजीव करून घ्यायचं, म्हणजे भाजीला खूप छान टेस्ट येते आणि छानही लागते। मस्त अशी, मला थोडा कमी वाटतो, आम्हाला म्हणजे जास्त आवडतो तर मी अजून थोडा ॲड करते। व्यवस्थित एकजीव करूया। बघू शकता किती छान अशी मस्त झाली आणि वासही खूप छान सुटलाय भाजीला एकदम, आणि तेलही भरपूर काही सुटलंय। मस्त अशी झाली, खूप छान होते मेथीची भाजी। गावरान पद्धतीची एकदम मस्त केली मी झणझणीत। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। थँक यू सो मच।